तुमचं स्वागत आहे आपल्या आज नवीन एक छानशा व्हिडिओ मध्ये। आणि आज आम्ही बसलेलोय भाजी निशिते, कारण मम्मी त्या गेलते मामाच्या घरी, त्यांनी तिकून याची भाजी आणलेली घासाची। तर आम्ही भाजी निसरायला आता, आणि आज बाहेर वारं बी लई आहे, तर काय काही समजाना नाही आज चुलीवर करावा का नाही, तर काय भाजी करा का ना। तर मम्मी विचारते मी, चलत मम्मी चलत घासाची भाजी कर, पण मग काय करावं काय माहिती आता। का मम्मी घासायची ना करू हरभऱ्याची उसळ करा आता। हरभऱ्याची का? हा ते भिजू घातले ना ते खराब होऊन जाते, खराब होईल उद्यापर्यंत। हा जमन ना उद्या, मग उद्या करू घासाची भाजी आपल्याला। उद्या गुरुवारी, मग पप्पाला नाही आवडत घासाची भाजी, आपल्याला होईल। पण उद्या एखादच बी आहे ना सगळ्यांना। हा तुम्हाला दोघांना आहे म्हणा, आम्ही खूप घासाची भाजी। तर करू मग आपण हरभऱ्याची उसळ करू आता। ते कालच भिजत घातलेले होते, करू आज। आता काय वारं बी लई बाहेर, आणि त्याच्यामुळे आता गॅसवरच करावं लागणार आहे। तर तुम्ही पहा बाहेर किती वारं आहे। चला तर मग आता आपण करू किचनवरच हरभऱ्याची उसळ। आवडती तुला? आता हे आमचं किचन आहे, आता मस्त छोटासाच आहे, तुम्ही पहा। आम्ही आता किचन मध्ये आज खूप आता वारले, त्याच्यामुळे आता इरच करणार आहे गॅसवर। छोटस आहे, लई मोठं बी नाही। करू आता आपण हरभऱ्याची उसळ। चला तर मी आता हे हरभऱ्याचे घुगरे गेले, आणि हे आहे ना आपण काल रात्री भिजत घातलेल्या होत्या, आणि सकाळी ना मग या पाण्यातून काढल्या आणि मग फ्रीजमध्ये ठेवून दिल्या ते मी, कारण मग त्याचा नंतरून समजा 1-2 दिवसानंतर आहे ना मग ते खराब होते, त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या। आणि आता आपल्या याची करायची उसळ, तर त्यासाठी मी आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। हे पाणी मग थोडा वेळ पाणी टाकायचंय। आणि मी 4-5 कांदे घेतलेले आणि 2 टमाटे। तर मला हे 2-3 कांदे का परतून घ्यायचे समजा बारीक कापून, आणि 2 कांदे आणि 2 टमाटे मिक्सर मध्ये काढून घ्यायचे बारीक, म्हणजे मग ते त्यानं भाजी ना घट्ट येते मस्त। तर मी आता कांदा ते कापून घेते। काय नाही कांदा 2-3 कांदे आपल्याला आहे ना कापून आणि परतून घ्यायचे, त्याच्यामुळे मी असं उभा कांदा कापणार आहे। हे बघा आपल्याला उभे उभे काप करायचे, म्हणजे मग ते चांगलं लागते। चला तर आता मला मदतीला आणली आमच्या मम्मी, कारण पटकन करायची भाजी, त्याच्यामुळे मम्मीने आता गॅस पेटवला आणि त्याच्यावर कढई ठेवलेली। संभव तू इकडे सर। आणि आता मम्मी कांदा परतवणार आहे, आणि आपण तो एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे, उभे उभे काप करेल आपण, आणि त्यात आपल्याला चांगले परतून घ्यायचे। चला आता थोडा कांदा बी आपला गरम झालेला आहे, आणि आता त्याच्यात टाकायचं आहे तेल। आणि तोपर्यंत मी असे थोडे उभे कांदा ते कापून गेलं, तर टमाटे ते मी ना मिक्सर मध्ये काढून घेणार आहे, म्हणजे मग आहे ना ते आपल्या भाजी घट्ट व्हायला मदत होते त्याच्यापासून। तर मी आता हे मिक्सर मध्ये काढून घेते एवढे। मग मी टाकलेले आहे त्याच्यात तेल, आता ते मस्त परतून काढलं तोपर्यंत। संभाळते आपल्या बकऱ्या आल्या जायवर बाहेर होईल, पण आमच्या बकऱ्या पण आणल्या आता चरून। सगळं दोन्ही कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे, आणि मी आता ते मिक्सर मधून काढून घेणार आहे। चला तर आता हे मी मिक्सर मध्ये काढून घेतलेलं आहे एकदम बारीक, आणि वाटणं आपलं तयार झालेलं आहे। आता हे बा मी प्लेट मध्ये काढून घेणार आहे, आणि तोपर्यंत आता मम्मी गेले कढीपत्ता आणायला झाडास तोडून ताजा। चला आता आमच्या मम्मी सोमपापडी गेल्यात कढीपत्ता आणायला, त्यांनी झाडाचा कढीपत्ता तोडून आणलेला आहे मस्त। आणि बकऱ्या बी आपल्या मस्त मक्का खाऊ राहिल्या, सोमपापडीचे पप्पा गेले बकऱ्या घेऊन, ते बी आलेले आताच। आणि आपला कांदा बी इकडे मस्त परतू राहिला, थोडा अजून परतून द्यावा लागणार, थोडा लाल बाकी अजून। जास्त लाल होऊन दिला का मग तो कचकच नाही लागत, आता खाली काही नाही मस्त मऊ होतोय। आता मम्मी एका दुसऱ्या गॅसवर आता पाणी गरम करायला ठेवू राहिल्या, आणि त्यांना कोणत्याही भाजीला गरम पाणी टाकलेलं आवडतं, कारण त्यांचं असं म्हणणं आहे का
भाजी चवदार होते जास्त. तिकडे कांदा परतू राहिला आपला. आता मम्मीच चालू आहे तोपर्यंत कांदा परतूच तर कोथिंबीर आणि कढीपत्ता आणलेला आहे मम्मीना. ते आता बारीक करून घेऊ राहिल्या आणि आपल्याला तो वर मसाला काढायचा आहे. चला आता मसाला बी काढून घेतलेला आहे मम्मीने याच्यामध्ये. याच्यात घेतलेला आहे आपला कांदा लसूण मसाला, याच्यात लाल मिरची आहे आणि आमच्या ताईने दिला होता आम्हाला काळा मसाला. काळ्या भाजीसाठी वापरतो ना आपण, कोणत्याही चटपट्या भाजीसाठी आपण वापरू शकतो हा. आणि इथं जिरे आणि मोहरी आणि हळद आहे. हे सगळे मसाले आपल्याला थोडे थोडे टाकायचे याच्यामध्ये. आता चला आता कांदा बी आपला मस्त परतलेला आहे. मम्मी तो एक साईडला काढून घेतलेला आहे आणि कढईत टाकलेलं आहे आता तेल. आणि त्यानंतर आता टाकलेली आहे मोहरी, टाकली थोडीशी आणि जिरे टाकले. आणि त्याच्यात टाकायचे आपल्याला दर्शिक लसूण, तो आपण ठेसून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. तो चांगला लाल परतून द्यावा लागेल आता. चला आता मम्मी नाही ना त्याच्यामध्ये कांदा मिक्स केलेला आहे आणि आता आपण हे जे कांदा आणि टोमॅटो त्याची बारीक प्युरी केली होती ना ती टाकून देणार त्याच्यामध्ये. कारण ते चांगले परतून घ्यावं लागते. कच्चंच गेलं होतं ना आपण, कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो होता, मग ते दोन्ही आता चांगलं परतून घ्यावं लागेल. चला आता 5 मिनिटं झालेले आणि आपल्या आपण जे वाटण तयार केलं त्याला बी मस्त पाणी सुटलं आणि त्यात शिजलेलं पण आहे मस्त. आणि आता आपल्याला त्यात टाकायचे आता मसाले बाकीचे. आता आपण त्याच्यात टाकणार आहे आता कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो टाकू राहिलो. त्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर आणि घरातलेच मसाले घेतलेले. बाकी काही आज दुसरे नाही आणलेले, जेवढे घरात होते त्याच्यातच करू राहिलो आपण. आणि थोडासा काळा मसाला घेतलेला आहे. आणि थोडीशी हळद टाकणार. थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यात आणखी. चांगले परतून घ्यायचे आपल्याला ते मसाले. तर आता मस्त आपला मसाला पण परतलेला आहे आणि आपल्याला त्यात टाकायची आता कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर मग मी टाकून देऊ राहिला आता कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात नंतर आपण टाकणार त्याच्यात मीठ चवीनुसार. तर आताच मीठ टाकायचं, नंतरून आहे ना मग ते हरभऱ्याचे घुगऱ्या टाकल्याच्या नंतर मग ते व्यवस्थित मिक्स होत नाही. त्याच्यामुळे मसाल्यातच व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचंय व्यवस्थित. 1-2 मिनिट भर परतून घ्यायचे आपल्याला. आज मग भाजी करायला लावली बाई पोरी ना, काही मग करायचं कविता नाही मग आता एखाद दिवशी केलं काय तुमच्या हातात जास्त चव आहे आमच्या चवीपेक्षा. मग आता तुम्हाला चुलीच्या धुराला लई डोळ्याला तुमचा त्रास होतो त्याच्यामुळे म्हणला गॅसवर करू राहिले, मग त्याच्यामुळे करावं म्हणलं आता. मग मी आता त्याच्यात घुगऱ्या टाकलेल्या आहे आता मस्त. मग आवरून आता एखाद दिवशी तुमच्या हातचा आम्हाला खायला, तर रोज रोज आम्ही करतो ना, एखाद दिवशी तुमच्या हातचा आम्हाला खायला भारी वाटत ना. मग त्याला पाणी टाकायचं ना आपल्याला. चांगलं 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय सगळे मसाले त्याच्यात मिक्स होईपर्यंत. पाणी लगेच नाही टाकायचं कारण ते मसाल्याची चव बी त्या घुगऱ्याला लागली पाहिजे थोडीशी. हरभरे भिजवल्यापासूनच चालत पप्पाचं उद्या हरभऱ्याची उसळ करा म्हणून, त्याला लय आवडत. आता 2-5 मिनिटं झालेली आहे आता आणि आता मम्मी त्याच्यात गरम पाणी टाकू राहिल्या. आपल्याला जेवढी थोडीच करायची संध्याकाळच्या भाजीला, संध्याकाळच्या टायमाला थोडीच भाजी लागती त्याच्यामुळे थोडीच करायची ती. आणि आपण जे वाटण तयार केलं कांदा आणि टमाट्याचं, तर त्याच्यामुळे भाजी मस्त घट्ट होती. कोण कोण टाकीत बरं का शेंगदाण्याचं कूट बी टाकीत, पण आता काही गरज नाही पडायची आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायची कारण आता एवढीच भाजी करायची आपल्याला आणि एवढं घट्टपणा भरपूर होईल आता भाजी. बस होईल ना मग एवढी भाजी. पहा मम्मीच्या हातात किती मस्त, मम्मीच्या हातात नाही तरी लय भाजी भारी होत राहती. किती मस्त तरी आली पहा त्या भाजीला. चला आता आपल्या उसळ बी मस्त तयार झालेली आहे
आणि उकळी बी आलेली मस्त आता. तर हे बघा किती छान मस्त वास पण भारी येऊ राहिला आणि एकदम भारी झाली असं आपली उसळ आता. आणि आपण आता ती 2च मिनिटं शिजून देणार आणि लगेच बंद करून टाकणार गॅस. चला तर आमची आता भाजी हरभऱ्याची उसळ बी तयार झालेली आहे. आणि आमची हरभऱ्याची उसळ तुम्हाला कशी वाटली, कारण आज मम्मीने हरभऱ्याची उसळ केली आहे. तर आमच्या मम्मीची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते बी सांगा. आणि आज जरा बाहेर वारं होतं त्याच्यामुळे आम्ही किचन मध्ये म्हणजे गॅसवर केली, तर ती बी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते बी सांगा. आणि आमच्या मम्मीच्या रेसिपीवर बी थोडीशी कमेंट करा, कारण आमच्या मम्मी लय भारी स्वयंपाक करत्या. पण मम्मीला आण म्हणलं का मग मम्मी म्हणते नका बाई तुम्हीच करा. तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.